वैभव, बोल ना भाऊ. उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्या रील बनवायची आहे, व्हायरल झाली पाहिजे त्या हिशोबानं. हो, त्या अगोदर आपल्याला एक जबरदस्त फोटो काढावा लागेल. तिरंगा समोर, आपण मागं. हो, ते सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का आजचा दिवस आपण काऊन साजरा करतो? माहित आहे ना आबा, उद्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. फक्त एवढंच? हो. मग अजून काय तर? तुम्हाला वाटते स्वातंत्र्य फक्त झेंडा फडकवूनच मिळालं? आबा, आम्हाला इतिहास माहित आहे. गांधीजी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस सगळेच माहित आहे. नाव माहीत आहे, पण त्यांचे त्याग माहीत आहे का? आज तुम्ही मोबाईलवरून जगाशी बोलता, मनात येईल तिथं जाता, हवे ते बोलता. पण एक वेळ अशी होती जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. आपल्याच देशात आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. पण आबा, आता तर देश स्वतंत्र आहे ना? हो, देश स्वतंत्र झाला. पण मला एक सांग, आपण खरंच स्वतंत्र झालो का? हो आबा, आम्ही स्वतंत्र आहोत. मग दुसऱ्याचा धर्म पाहून त्यांचा द्वेष का करता तुम्ही? ते तर सगळेच करतात. सगळे करतात म्हणून आपणही करायचा? देशासाठी मरायला 1000 लोक तयार होते आणि आज देशासाठी एकमेकांसोबत जगायला आपण तयार होत नाही. केशरी त्याग शिकवतो, पांढरा सत्य आणि शांतता शिकवतो, हिरवा समृद्धी आणि विकास शिकवतो, आणि मधोमध असलेलं चक्र अशोक चक्र. हो, पण ते आपल्याला सांगतं थांबू नका, पुढे चलत राहा. आबा, तुम्ही स्वातंत्र्य लढा पाहिला का? मी नाही पाहिला, पण माझ्या वडिलांनी स्वातंत्र्य लढा जगला. त्या काळात माझे बाबा आंदोलनात उतरले होते. लाठीचार्ज झाला, अनेक जण पडले. माझ्या बाबांच्या डोळ्यासमोर त्यांचा एक मित्र पडला. तो शेवटच्या क्षणी एवढंच म्हणाला, आपण जिंकलो नाही तरी चालेल, पण पुढची पिढी स्वतंत्र असली पाहिजे. आबा, मग आम्ही देशासाठी काय करू शकतो? सीमेवर जाऊन लढणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं, पण प्रामाणिकपणे काम करणं, भ्रष्टाचाराला नकार देणं, जाती धर्माच्या नावावर भांडणं थांबवणं, गरजू माणसांना मदत करणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं आणि देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला सक्षम करणं, ही सुद्धा देशसेवाच आहे. आज आपण रील नाही बनवू. हो, नाही बनव. आज पहिल्यांदा देशभक्ती दाखवायची नाही तर देशभक्ती जगायची. बस, आज मला खात्री झाली, कशाची? ज्यांच्यासाठी आम्ही लढलो ती पिढी अजून जिवंत आहे. लक्षात ठेवा, स्वतंत्र आपल्याला भेट म्हणून मिळालं नाही, ते हजारो लोकांच्या त्यागातून मिळालं आहे. जोपर्यंत तरुणांच्या डोळ्यात स्वप्न आहेत तोपर्यंत भारताची उमेद जिवंत आहे.